जय भीम. पुढच्या दिवसानं का चालला काही कळतच नाही. 25 सरदार आहेत खानाच्या फौजात आणि समधी मिळून 35,000च्या वर फौज जाते. सौराज्यावर चालून आलेली समजात मोठी फौज आहे राजे. हे एकल्याचं काम नाही राजे. समधी माणसं आपल्या बरोबर पाहिजेत. सारे मराठी एक होऊन लढतील तर उभे जग जिंकतील. परंतु हे होणे म्हणजे अमावस्येच्या रात्री वावरात कुसळ शोधण्यासारखे आहे. आणि त्यातनं आपल्या मावळातल्या 10 देशमुखांची तोंड 10 दिसला. त्यांना एकत्र आणणार कोण? आऊसाहेब बघितलं का कोण आलंय ते. प्रश्न विचारला होता ना, हे घ्या त्याचे उत्तर. कान्होजी काका, काय आलंय अफजल खानाचं फरमान? त्याच्या फौजाला कुमक करा असं म्हणलंय फरमाना. आणि नाही म्हणलं तर जनोबा समेत घाणच घालून पिळू असं म्हणलंय. जनोबा समेत तेलाच्या खाण्यात पिळू असं म्हणलंय फरमानात. माणसं नाहीत, हैवान आहेत, हैवान. मग कान्होजी काका तुमचा कौल काय? नाही, आजवर तुम्ही आम्हाला खूप मदत केली, पण आता इथून पुढं आई भवानीच आमची पाठ राखेल. वयानं तुमच्यापेक्षा लहान आहोत, तरीही तुम्हाला सल्ला देतोय. तुमचा कुटुंब कपिला वाचवा, तुमचं वतन वाचवा. जयदेनचं यमन इतकं हलकं वाटलं का राज? शहाजी महाराज साहेबांना दिलेलं वचन पुढं कशाची मातक बरी राज? हे आणल्यात 5 पोरं तुमच्या मोर, सोडली तुमच्या नावसाहेबांच्या पायावर. आणि वतन हे सोडलं वतन आऊसाहेबांच्या पायावर. स्वराज्यासाठी लढता लढता खसतो तेव्हा रणांगणातली हाडं सावरताना ज्या हाडातनं शिवाजी शिवाजी स्वराज्य स्वराज्य आवाज येईल, जे त्यांची समजा खुशाल नेऊन टाका गंगेत. कान्होजी राजे, हाड तर आपण सावरू शत्रूची रणांगणात. आमचं आयुष्य तुम्हाला लाभू दे कान्होजी. आऊसाहेब, राजाला हुकूम करा, तो राक्षस मारायचा कसा. शिवाजी राजांनी अनेक लढाया जिंकल्या.